विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण काल घेण्यात आलेल्या अपूर्णांक या घटकावरील सराव चाचणी क्रमांक 1 अपूर्णांक या घटकावरील आपण जे 20 प्रश्न कालच्या चाचणीमध्ये सोडवले त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजच्या आपण काल घेण्यात आलेल्या सराव चाचणीमधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करत चला। नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। आजच्या तासिकेतील प्रश्न काय आहे पहा। 11/25, 11/27, 11/13, 11/19 या अपूर्णांकात लहान अपूर्णांक कोणता पहा। 11/25, 11/27, 11/13, 11/19 लहान अपूर्णांक। आता या ठिकाणी काय आहे पहा, अंश समान आहे त्यांचे सर्वांचे। अंश काय आहेत? समान आहेत। मग अंश जर सारखे असतील किंवा समान असतील, अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो। आपल्याला लहान अपूर्णांक विचारलाय, मग इथं छेद कुणाचा मोठा आहे? हा 25 आहे, 27 आहे, 13 आहे, 19। मग काय? हे 27 मोठा आहे। मग काय आहे उत्तर? काय असेल? 11/27 हा काय आहे? या दिलेल्या 4 अपूर्णांकापैकी लहान अपूर्णांक आहे। अंश समान जर असतील तर ज्याचा छेद मोठा असतो तो लहान अपूर्णांक असतो आणि ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। म्हणजे उत्तर काय येईल? 11/27 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल। काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी। आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न काय होता? प्रश्न क्रमांक 2, 17/21 पहा, इथं पण तसंच दिले। 17/21, 17/23, 17/29, 17/25 या अपूर्णांकात मोठा अपूर्णांक कोणता? मग या ठिकाणी पहा, यांचे अंश समान आहेत। इथं काय आहेत? हे सर्वांचे अंश समान आहेत। मग अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो। अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो। आता या ठिकाणी अपूर्णांक आहेत 17/21, 17/23, 17/29, 17/25। आपल्याला या ठिकाणी मोठा अपूर्णांक शोधायचे। मग छेद लहान कुणाचा आहे? 21, 23, 29 हा आहे 17/21। 17/21 हा काय आहे? मोठा अपूर्णांक आहे हा। कारण की दिलेल्या 4 अपूर्णांकापैकी याचा छेद काय आहे? लहान आहे, म्हणून हा मोठा अपूर्णांक असेल।
आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 काय होता आपल्यासाठी पाहू. 20 प्रश्न होते. 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 काय आहे. 8/13, 5/13, 11/13, 7/13. 8/13, 5/13, 11/13, 7/13 या अपूर्णांकात लहान अपूर्णांक कोणता. आता या ठिकाणी काय आहे, त्यांचे छेद समान आहेत. काय आहे, छेद समान आहेत. मग छेद समान असल्यास काय होते, छेद समान असल्यास, छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तो अपूर्णांक लहान. आलं का लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, यांचे छेद समान आहेत. छेद सर्वांचे समान आहेत. मग छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा, ज्याचा अंश मोठा, मोठो झाले तो मोठा, तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आपल्याला काय म्हणते प्रश्नामध्ये, लहान अपूर्णांक. मग अंश कुणाचा लहान आहे, तर अंश लहान कुणाचा आहे, याचा 8 आहे, ह्याचा 5 आहे, 11 आहे, 7, मग हा आहे. मग उत्तर काय असेल, 5/13 हे उत्तर असेल. 5/13 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय असेल उत्तर, 5/13 पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं सोडवायचं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 3/7, 4/7, 9/7, 8/7 या अपूर्णांकात मोठा अपूर्णांक कोणता. पहा, 3/7, 4/7, 9/7, 8/7 या ठिकाणी काय आहे, छेद समान आहेत का, आहेत. मग आपल्याला मोठा अपूर्णांक म्हणले. मग छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आपल्याला मोठा म्हणले. ज्याचा छेद समान असल्यास, पहा छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा. आता या ठिकाणी अंश कुणाचा मोठा आहे, हा 9 आहे याचा अंश. छेद तर सगळ्याचे 7च आहेत. याचा 3, 4, 9, 8. मग मोठा कोणता आहे, 9/7. याचा अंश मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक डी 9/7. आलं का लक्षात. पर्याय क्रमांक डी 9/7 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्न क्रमांक 5 आपल्यासाठी काय आहे. प्रश्न क्रमांक 5 काय होता कालच्या सराव चाचणीत, 6/7, 4/5, 2/3 व 3/4 यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता. यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर पहा, आपल्याला आता काय करायचं, इथं 6/7, 4/5, 2/3, 3/4. आता यामध्ये तुमच्या लक्षात येऊ लागले का काय, तर अंशापेक्षा छेद 1ने मोठा आहे.
एक ट्रिक आहे ह्याची, अंशापेक्षा सर्वांचंच बरं का, सर्वांचंच असावं, एक ना असावं किंवा दोनच असावं, तीन, पण सगळ्यांचंच असावं. अंशापेक्षा छेद, इथं एक न मोठा आहे, इथं एक न मोठा आहे, म्हणजे सर्वांचं समान त्याच ह्याच्यानं असावं. अंशापेक्षा छेद एक ने मोठा, इथं अंशापेक्षा जर छेद समान, सर्वांचेच समान, जर एक ने, दोन ने, पाच ने, किती ने, समजा दोन ने मोठे असले तर सगळ्याचेच दोन ने मोठं पाहिजे, सगळ्याचेच तीन मोठे असले पाहिजेत, किंवा सगळ्याचेच कुठेतरी एक समान ह्याच्यानं मोठा असला पाहिजे. मग असं असल्यास काय होतंय, ज्याचा अंश मोठा तो मोठा व ज्याचा अंश लहान तो लहान. आलं का लक्षात? तो मोठा व ज्याचा अंश लहान तो लहान. मग आता या ठिकाणी ज्याचा अंश मोठा म्हणजे हा 6, याचा अंश मोठा आहे, हा मोठा आहे, याचा अंश लहान आहे म्हणून हा लहान, आपल्याला लहान विचारले. मग हे 2/3 हे उत्तर येते. कसं येते पहा, आपण जर ह्याला दशांशात केलं, हे 6/7, भाग जात नाही, दशांश दिला 60 झाले, 7 8 56, 4 उरले 40 झाले, 7 5 35, 0.85. या 4ला जर 5 न भागायचं म्हटलं तर 0.चिन्ह 40 झाले, 5 8 40, 0.8. या 2ला 3 न भाग घाला, भाग जात नाही, दशांश दिला 20 झाले, 3 संग 18, 0.6. 3ला 4 न भाग घाला, 0.75 येते. मग आता मला सांगा, हा सर्वात मोठा झाला 6/7, सर्वात लहान कोणता झाला, हा 2/3. मग काय असेल उत्तर, सर्वात लहान 2/3. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अंशापेक्षा जर छेद मोठे असतील समान ह्याच्याने, एकनच मोठा आहे प्रत्येकाचा किंवा प्रत्येकाचा 2, तर तशा वेळी काय करायचं, ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आलं? असा हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न 3/5, 5/7, 7/9, 5/11 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? काय म्हणतंय, 3/5, 5/7, 7/9, 5/11. आता या ठिकाणी काय आहे पहा, 3/5 अंशापेक्षा छेद 2 मोठा आहे, 5/7 अंशापेक्षा छेद 2 मोठा आहे, 7/9 अंशापेक्षा छेद 2 काय आहे, मोठा आहे, आणि इथं 5/11 अंशापेक्षा छेद काय आहे, 6 मोठा आहे. मग आपण काय करू, सर्वात मोठा म्हणले या तिघापैकी मोठा कोणता येईल हो? अंशापेक्षा छेद 2 मोठा आहे. या तिघांचा आपण तिघांची तुलना करतोय फक्त या, तर मग काय होईल, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग या तिघापैकी 3/5, 5/7, 7/9 ह्याच्यापैकी मोठा कोणता आहे? अंश ज्याचा मोठा तो मोठा, हा मोठा आहे 7/9, बरोबर आहे. मग आता आपण काय करू, या 7/9 आणि 5/11 दोघाची तुलना करू. या दोघाची तुलना करू लहान मोठेपणा. कशी करायची, या दोघाचा छेद समान करा, 11×9 हे 11×9, या 7×11 गुणा, 11×7 77, या 5×9 गुणा, मग छेद समान झाले. ज्याचा अंश मोठा तो मोठा, हा 77/99 हा कुणाचा आहे, या 7/9चा आहे. मग इथं मोठा अपूर्णांक काय असेल, 7/9 हा मोठा असेल. आलं का लक्षात? 7/9 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. अशा पद्धतीने आपण ह्या तिन्हीतला काढला, परत या दोघाची तुलना केली,
मग मोठा कोणता आला, छेद समान झाला, अंश ज्याचा मोठा तो मोठा, याचा अंश 77 आहे म्हणून हा मोठा, याचा 45 आहे म्हणून हा लहान. आलं. प्रश्न क्रमांक 7. 6/10 7/10 27/50 19/25. पहा आता यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता म्हणते त्यानं. आपण काय करू, इथं हे 10 50 आणि 25 ह्याचं जर आपण जर छेद लसावी काढली, 5 दुनी 10, 5 एक 5 0, 5 5 25, हे 5 न, 5 दुनी 10, 5 एक 5, 2 न, बे एक बे बे एक बे, 5 5 25, 25 गुणिले 2 काय झाले, छेद समान होईल 50. मग प्रत्येकाचा छेद समान करा. पा या 10चा छेद समान करण्यासाठी 50 करण्यासाठी 5 न गुणावं लागेल, अंशालाही 5 न गुणा. हा 10 आहे, याचा छेद 50 करण्यासाठी ह्याला 5 न गुणावं लागेल, अंशालाही 5 न गुणा. हा ऑलरेडी 50च आहे, हे ह्याला 1 न गुणावं लागेल, हे 1 न गुणला. हे 25 आहे, ह्याला 2 न गुणावं लागेल, मग ह्याच्या अंशालाही 2 न गुणा. मग इथं काय होईल, 6 पंचे 30, 30 छेदामध्ये 50, कॉमा 7 5 35, 35 छेदामध्ये 50, कॉमा 27 एक 27 छेदामध्ये 50, कॉमा 19 दुनी 38 छेदामध्ये 25 दुनी 50. आता छेद समान झाला, आपल्याला माहिती आहे छेद समान असल्यावर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग या ठिकाणी मोठा अपूर्णांक कोणता होईल, अंश कुणाचा मोठा आहे, 30 35 27, हे 38 ह्याचा अंश मोठा आहे. मग ह्याचा मूळ अपूर्णांक कोणता आहे, 19/25. पर्यायात आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय उत्तर येईल, पर्याय क्रमांक डी. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या मी पद्धती सांगत आहे लहान मोठेपणा कसा काढायचा ठरवायचा. पुढचा प्रश्न 1/4 1/2 2/3 व 3/4 यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता. सर्वात मोठा 1/4 1/2 2/3 आणि 3/4 यापैकी सर्वात मोठा आपल्याला अपूर्णांक सांगायचे. आता दशांशामध्ये जर रूपांतर केलं आपण, ह्याचं दशांशात रूपांतर करून लहान मोठेपणा काढू आपण, तर काय होईल, हे 1/4 हे 1ला 4 न जर भागलं, भाग जात नाही, दशांश दिला 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले 4 पंचे 20, म्हणजे हे काय झालं 0.25 झालं. त्याच्यानंतर हे 1/2 म्हणजे 0.50 होतंय. 2/3 या 2ला 3 न भाग घालू, भाग जात नाही, दशांश दिला 0, 3 संग 18, 2 उरले 3 संग 18, 0.66. 3/4 म्हणजे 0.75 येते. आता आपल्याला इथं काय म्हणले, मोठा अपूर्णांक म्हणले. मग आता मोठा कोणता झाला, हे दशांशाच्या पुढं 25 50 66 75, मोठा काय झाला तर हा 3/4. 3/4 म्हणजे पाऊण, 1/4 म्हणजे पाव, 1/2 म्हणजे अर्धा, हे पाव अर्धा हे पाऊण, हे मोठा असेल 3/4. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक डी 3/4 हे उत्तर असेल. आता आपण ह्याचे छेद जर समान केले, पहा आणखी हा कोण वेगळ्या पद्धतीनं, हे 1/4 1/2 2/3 3/4. आता या ठिकाणी तर या दोघांचे छेद समानच आहेत 4. मग इथं काय, हे 4 2 आणि 3 ह्यांचा जर आपण छेद समान करण्यासाठी लसावी काढला, बेदुनी 4 बे 1 बे 3, बेदुनी 4 4 त्रिकम 12, या 4चा छेद 12 येण्यासाठी किती न गुणला आपण, 3 न, अंशाला 3 न गुणा 3 1 3. या 2चा छेद 12 येण्यासाठी किती न गुणावं लागेल, 6 न, अंशाला गुणा 6 न. या 3चा छेद 12 येण्यासाठी किती न गुणावं लागेल, 4 न गुणावं लागेल, अंशाला 4 न गुणा, हे 3 चौक 12, अंशाला 4 न गुणलं 8 आलं. या 4चा छेद 12 येण्यासाठी 3 न गुणावं लागेल,
अंशाला 3 न गुणा, 3 त्रिक 9. मग या ठिकाणी आपल्याला काय झालेला आहे, छेद समान आहे सगळ्याचा. मग मोठा कोणता आहे, ज्याचा अंश मोठा तो मोठा. हा 9/12. 9/12 म्हणजेच कोणता, 3/4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात, पर्याय क्रमांक 4 किंवा डी. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 1/2, 3/4, 5/6, 10/12 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता इथं काय दिलेलं आहे, 1/2 म्हणजे अर्धा, 3/4 म्हणजे पाऊण. तर आपण काय करू, हे 2, 4, 6 आणि 12 यांचा छेद समान करून घेऊ आपण. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 6 12, परत 1 बे 1 बे, 3 जशास तसं, बे 3 6, 3 1, 3 2 6, 6 2 12 होईल. या 2चा छेद 12 करण्यासाठी किती न गुणावं लागेल, 6 न गुणावं लागेल. मग अंशालाही 6 न गुणा. या 4चा छेद 12 करण्यासाठी 3 न गुणावं लागेल, अंशालाही 3 न गुणा. 6चा छेद 12 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल, अंशालाही 2 न गुणा. आणि हे 12. मग काय आलं इथं, 6/12, 9/12, 10/12, 10/12. आता आपल्याला सर्वात लहान छेद सर्वांचा काय झालेला आहे, छेद समान आहे. मग छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान. लहान कोणता आहे, ह्याचा अंश आहे. मग हा याचा 6/12, ह्याचा मूळ अपूर्णांक कोणता आहे, 1/2. मग उत्तर काय असेल आपलं, 1/2 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक ए, 1/2. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. आलं लक्षात. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. कालच्या सराव चाचणीतील प्रश्न क्रमांक 10. 13/15, 15/17, 17/19 आणि 19/21 पहा. 13/15, 15/17, 17/19 आणि 19/21 या अपूर्णांकातील मोठा अपूर्णांक कोणता. या अपूर्णांकाकडे जर पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल, अंशापेक्षा छेद, सर्वांचे छेद 2 ने मोठे येतं. सर्वांचेच 13 पेक्षा 2 मोठा, 15 15 पेक्षा 2 न मोठा, 17 17 पेक्षा 2 न मोठा, 19 पेक्षा 2 ने मोठा, 21. आपण ह्याच्या अगोदर एक 2 प्रश्न अगोदर प्रश्न पाहिला होता. जर अंशापेक्षा छेद जर मोठे असतील समान, ह्यानं 2 न मोठा, इथं 2 न मोठा, हे 2 न मोठा, हे 2 न मोठा आहे असल्यास काय करतो आपण, ज्याचा अंश मोठा तो मोठा व ज्याचा अंश लहान तो लहान. तर पहा, या ठिकाणी आपल्याला छेद अंशापेक्षा 2 न मोठा आहे. मग आपल्याला मोठा विचारले प्रश्नामध्ये. मग मोठा कोणता असेल, या 13 15 17 19 अंश कुणाचा मोठा आहे, हा 19/21 हे उत्तर असेल आपलं. 19/21 पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. 19/21 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 11 का आहे ते आपण पाहू. प्रश्न क्रमांक 11 का आहे,
2/3 सॉरी 2/9 4/3 आणि 6/18 या अपूर्णांकाची बेरीज किती? 2/9 अधिक 4/3 अधिक 6/18 या अपूर्णांकाची बेरीज किती? आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी जर करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागते? छेद समान करून घ्यावे लागतात. छेद समान करून घ्यावे लागतात. आलं का लक्षात? मग ह्याचा छेद काय आहे? 9 आहे, ह्याचा 3 आहे, ह्याचा 18 आहे. मग आपण 3 जर भागलं 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 संग 18, 3 एक 3, 1, 3 दोन्ही 6, 2 1 1 1. छेद समान काय होईल? 3 त्रिक 9, 9 3 गुणिले 3 गुणिले 2, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. काय होईल छेद समान? 18. मग आपण जर छेद समान 18 करायचा म्हणला तर या 9ला 2 न गुणल्यावर 18 होते. मग तसंच अंशाला सुद्धा 2 न गुणा. छेदात 2 न गुणले म्हणून अंशाला सुद्धा 2 न गुणायचं. या 3चा छेद 18 करण्यासाठी आपल्याला 3ला किती न गुणावं लागेल? 6 न. मग अंशालाही 6 न गुणा. अधिक ह्याचा छेद ऑलरेडी 18चा आहे, हे 6 जसं तसं. मग छेद समान काय झाला? बेदुनी 4, 4/18 अधिक 6 चौक 24, 24 छेदामध्ये 18 अधिक 6/18. छेद काय झाला? सर्वांचा समान झाला. समान असलेला छेद घ्या आणि अंशांशाची बेरीज करा. 4 अधिक 24 अधिक 6, 24 आणि 6 30, 30 आणि 4 34, 34/18. 34/18 आहे का पर्यायामध्ये? नाही. मग आता या 34ला आणि 18ला कशानं भाग जाते का? दोघालाही जाते. 2 न भाग घाला. बे 1 उरला 14 झाले. 2 14, 92 18. काय आलं? 17/9. आता 17/9 आहे का बघा? आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. 17/9 पर्याय क्रमांक ए. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 17/9 हे उत्तर येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 3/7 व 5/9 यांची बेरीज किती? पहा. 3/7 अधिक 5/9 यांची बेरीज. आता आपण जर पर्यायाकडे पाहिलं तर पर्याय थोडे वेगळे दिसू लागले. तर आता आपल्याला यांची बेरीज जर करायची असेल तर छेद समान करा. छेद समान करायचं म्हणजे दोन्ही अंशाचा गुणाकार करा. दोन्ही छेदाचा गुणाकार करा. 7 गुणिले 9 बरोबर आहे. मग आता ह्याचा पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद 3 गुणिले 9 अधिक बेरीज आहे म्हणून अधिक, वजा असेल वजा बाकी असेल तर वजा, दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद 5 गुणिले 7. मग आता हे काय येईल? 3 9 27 अधिक 7 5 35 छेदामध्ये 9 7 63, हे 63. 7 आणि 5 12ला 2 हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 3 6 62/63 आहे का? नाही. मग 27 अधिक 35 छेदामध्ये 63 आहे का? नाही. 7 गुणिले 9 आहे का? इथं आहे हो का? 7 गुणिले 9. अंशामध्ये 3 गुणिले 9 एका कंसात अधिक 5 गुणिले म्हणजे काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. छेद समान करायची. या दोन्ही छेदाचा गुणाकार, पहिला अंश गुणिले दुसऱ्याचा छेद, दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद, छेद समान होतो. बेरीज करून टाका. आलं? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 13 का आहे? प्रश्न क्रमांक 13 4/3 वजा 3/4. पहा, छेद समान करून घेऊ आपण. काय करायचं? या दोन्ही छेदाचा गुणाकार करा. 3 गुणिले 4 वजा 3 गुणिले 4. पहिल्याचा अंश
गुणिले दुसऱ्याचा छेद 4 गुणिले 4, दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद 3. मग काय आलं इथं 4 चोक 16 छेदामध्ये 12 वजा 3 त्रिक 9 छेदामध्ये 12 छेद समान झाला समान 12. मग 16 वजा 9, 16 मधून 9 गेले 7 राहिले 7/12 आहे का? आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक डी 7/12. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 4/3, 5/9 आणि 6/18 यांची बेरीज किती? पहा 4/3, 5/9, 6/18 यांची बेरीज किती? काय करा, छेद समान करून घ्या. याचा छेद काय होतो? 3च्या पाड्यामध्ये 9 आहे आणि 3च्या पाड्यात 18 आहे. मग मोठा कोणता? 18 आहे. हे 9 आणि 18 या 3च्या पाड्यात आहेत. मग जे मोठा असेल तो छेद समान होतो. तरी पण आपण काय करू, ह्याची हे 3, 9 आणि 18 ह्याची लसावी काढू. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 संग 18, 3 1 3, 3 2 6. काय आलं? 3 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 3 त्रिक 9, 9 2 18. छेद समान काय होईल? 18. या 3चा छेद 18 करण्यासाठी काय करावं लागेल? या 3ला 6ने गुणावं लागेल. मग अंशालाही 6नेच गुणा अधिक या 9चा छेद 18 करण्यासाठी 2ने गुणावं लागेल. अंशालाही 2ने गुणा अधिक 18 आलं. आता करा. साइन चोक 24 छेदामध्ये साइन त्रिक 18 अधिक 9 दुनी 18 अंशामध्ये 5 दुनी 10 अधिक 6/18. छेद समान झाला? हो. किती आला छेद समान? 18. मग अंशांशाची बेरीज करा. 24 अधिक 10 अधिक 6 काय होईल इथं? 6 आणि 0 6 आणि 6 आणि 4 10ला 0 हातच्याला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 किंवा 24 आणि 6 30 आणि 40 40/18 आहे का? 40/18 नाही. मग या 40/18ला आपण संक्षिप्त रूप देऊ. 2 दुनी 4 0 92 18 काय आलं? 20/9. 20/9 पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? 20/9 पर्याय क्रमांक डी आलं. ज्यांचं आलंय आपण अगोदर हा कंस सोडवू. काय आहे? 3/5 अधिक 1/5 छेद समान आहे दोघाचा. इथे 5 आहे इथे 5 आहे. समान असलेला छेद घेतला. अंशांशाची बेरीज करा. हे इथं भागिले आहे. या भागिलेले गुणिले करा आणि याचा 3/10चा गुणाकार व्यस्त 10/3 गुणिले या ठिकाणी 45 छेद आहे. ह्याचा छेद 5 आहे. छेद समान करायचा म्हणजे 5च्या पाड्यात 45 येते. मग मोठं 45 असल्यामुळं छेद समान 45 होईल. मग इथं हे 36 अधिक या 5चा छेद 45 करण्यासाठी 5ला 9ने गुणा लागते. अंशाला 9ने गुणा 16 चौरतळाचे 144. मग इथं काय होईल? ह्या कंसामध्ये 3 अधिक 1 4/5 गुणिले 10/3 गुणिले 10/3. भाग जात असेल तर भाग घाला. 5 1 5 5 दुनी 10 गुणिले इथं ह्याची बेरीज करा. 144 आणि 6 150 किंवा 6 आणि 4 10ला 0 हातच्याला 1 4 आणि 1 5 हातचा आणि हे 3 8 1ला 1 180 छेदामध्ये 45. भाग जाते आता. 15 त्रिक 45 15 1 15 18 मधून 15 गेले 3 उरले 30 झाले. 15 दुनी 30. 3 भाग जातो. 3 1 3 3 चोक 12. इथं काय राहिलं? 4 गुणिले 2 किती झाले? 4 दुनी 8 8/3 गुणिले 4/1 बरोबर काय येईल? 8 चोक 32/3. पर्यायात आहे का 32/3? 32/3 पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक सी आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 16. 16.1/5 गुणिले 16.4/5 बरोबर किती? तर पहा आपण काय करू.
हे 16.1/5 अधिक 16.4/5 यांची काय करू आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे तर आपण छेद समान करून घेऊ. छेद समान करून घ्यायचं म्हणजे काय करावं लागेल, हे 16 गुणिले 5 80 आणि 1 81 81/5 अधिक 16 पंचे 80 आणि 4 84 84/5. छेद समान झाला का, झाला. सॉरी इथं गुणिले आहे बरं का, हे गुणिले आहे अधिक नाही, हे का आहे गुणिले आहे. मग समान असलेला छेद घ्या, 5 5 25. मग ह्या 84 गुणिले 81 गुणाकार करा, 1 न गुणलं तर हे 84 जशाच तसं अधिक 8 चोक 32ला 2 हातचे 3 8 8 64 64 आणि 3 67 4 8 आणि 2 10ला 0 हातच्याला 1 7 आणि 1 8 आणि 6 6804. आता या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येच रूपांतर करायचे ह्याचं. 6804 हे 6804 भागिले 25 करा, 25 दुनी 50 8 1 18 उरले, वरचा घेतला 0 180 झाले, 25 70 175 5 उरले फक्त इथं, वरचे घेतले 4 54 झाले, 25 दुनी 50 4 उरले बाकी, म्हणजे काय आलं 272 पूर्णांक, उरलेले बाकी 4 आणि छेदामध्ये 25. 272.4/25 पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय उत्तर असेल, पर्याय क्रमांक डी 272.4/25 पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 17 काय होता? प्रश्न क्रमांक 17 5/3 वजा 5/7. आता काय करायचा, छेद समान करायचा म्हणजे या दोघाचा गुणाकार करा, 3 गुणिले 7. अंशामध्ये काय करा, पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद, 5 गुणिले 7 वजा दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद, 5 गुणिले 3 काय होईल, 5 7 35 वजा 5 3 15 आणि छेदामध्ये 3 7 21. वजा बाकी करा, 5 मधून 5 गेले 0 राहिले, 3 मधून 1 गेला 2 राहिले, 20/21 20/21 पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. 20/21 पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 5 वजा कंसात 2.1/2 हे 2.1/2 आहे, वजा 2/4 कंस बंद अधिक 3.1/2 वजा 1.1/4 हे 5 वजा हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, बेदुनी 4 आणि 1 5 5/2 वजा 2/4 कंस बंद अधिक 3 दुनी 6 आणि 1 7 7/2 वजा 4 1 4 आणि 1 5 5/4 कंस बंद 5 वजा छेद समान करा. इथं 2च्या पाड्यात 4 येते, मोठा असलेला 4 होतो छेद समान. याचा छेद 4 करण्यासाठी 2 न गुणा लागते, मग अंशाला 2 न गुणा 5 दुनी 10 वजा याचा छेद ऑलरेडी 4 आहे अधिक छेद समान केला 4, याला 2 न गुणा, अंशाला 2 न गुणा 7 दुनी 14 का 2 न गुणा छेद 4 करण्यासाठी वजा 5 हे 5 वजा इथं काय आलं, 10 मधून 2 गेले 8 राहिले, 8/4 4 1 4 4 दुनी 8 अधिक 14 मधून 5 गेले किती राहिले 9 9/4. मग हे 5 वजा इथं काय हे 2 अधिक 9/4 अधिक 9/4 बरोबर आहे. मग आता या 2चा छेद काहीच नाही,
5चा छेद काहीच नाही. मग अगोदर काय करू, या दोघाची वजाबाकी करू. छेद समान आहे यांचा काय आहे, छेद समान आहे, म्हणून त्या दोघाची आपण काय करू, वजाबाकी करू. बरोबर आहे. मग आपण आता या दोघाची वजाबाकी करू. छेद 1, 5 मधून 2 गेले 3, 3/1 अधिक 9/4. छेद समान करा, 4 येतो. छेद समान केला तर काय येतो, 4. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद 3 चोक 12 अधिक ह्या दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद 9. 12 आणि 9 किती झाले, 21. 21/4 आहे का पर्यायात, नाही. मग 21/4 नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात हे 21/4, 4×5 20, 1 उरला. काय येईल, 5.1/4 आहे का 5.1/4. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल, 5.1/4. आलं लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न क्रमांक किती, 19. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलाय, अपूर्णांक दिलाय 81.2/7. मग 81 गुणिले 7 अधिक 2 छेदामध्ये 7 गुणिले 7.5/9. 7 गुणिले 9 अधिक 5/9. मग गुणाकार करा. 7×1 7, 7×8 56, 567 अधिक 2 छेदामध्ये 7 गुणिले 63 अधिक 5 छेदामध्ये 9. मग हे काय झालं, 567 आणि 2 569/7 अधिक 63 आणि 5 68, 68/9 बरोबर काय होईल, या दोघाचा गुणाकार येईल 63 आणि याचा गुणाकार काय येईल, हे सॉरी इथं गुणिले चिन्ह आहे हो, 569 इथं केला आहे 569 गुणिले 68, याचा गुणाकार आलेला आहे 38,692. मग 38,692ला जर आपण हे 38,692ला 63नं जर भागलं तर काय होईल, 6चा भाग बसतो इथं, 6×18ला 8, हातच्याला 1, 6×6 36 आणि 1 37. 16मधून 8 गेले 8 राहिले, इथं राहिले 7, 7 गेले 0, 3 गेले 0, वरचा घेतला 9, 1 63 1 63, 9मधून 3 गेले 6 राहिले, 8मधून 6 गेले 2, काय उरलं 26, वरचे घेतले 2, 4चा भाग बसतो, 4×3 12ला 2, हातच्याला 1, 4×7 24 आणि 1 25, बाकी काय उरली 10 उरली, म्हणजे 614.10/63 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक बी, 614.10/63 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. काय आहे, 2.2 1/2 2.1/2 गुणिले 3.1/3 गुणिले 4.1/4. पहा, बेदुनी 4 आणि 1 5, 5/2 गुणिले 3×9 आणि 1 10, 10/3 अधिक 4×4 16 आणि 1 17, 17/4. सॉरी अधिक नाही, हे गुणिलेच आहे सगळं. अंशांशाचा गुणाकार करा, छेदाछेदाचा गुणाकार करा. 2×3 6, 6×4 24. पुढे इथं काय येईल, 17 गुणिले 5, 17×5 85 गुणिले 10 850. आता या 850/24 आहे का पर्यायात, नाही. मग आता काय करू, या 850ला आपण 24नं भाग घालू. 24 दुनी 48, 24×3 72, 24×4 96 जास्त होते, 24×3 72. 5मधून 2 गेले 3 राहिले, 8मधून 7 गेला 1 राहिले, 130 झाले. 24×5 120चे काय राहिले, छेदामध्ये 10 राहिले, छेद किती 10 उरला. मग काय येईल, 35.10/24. आता पर्यायात आहे का 35.10/24,
पर्यायात नाही. मग 35 पूर्णांक कुठं दिसू लागला, इथं दिसू लागलाय. मग या 10 ला 24ला 2 न भाग जाते, बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. काय आलं? 35.5/12. 35.5/12 पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. चला, या ठिकाणी आपली 20 प्रश्न संपलेले आहेत. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.